तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता आणखी एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आल्याचं समजतंय। मनीषा हवालदार असं या प्राध्यापिकेचं नाव आहे। मनीषा हवालदार फिजिक्सच्या प्राध्यापिका आहेत अशी माहिती मिळतेय। पुण्यातनं या प्राध्यापिकांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। फिजिक्सचा पेपर फोडणाऱ्या आणखी एका व्यक्तीला यावेळेला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका, पेट्रोल डिझेलचं काटेकोरपणे वितरण करा असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी अशा स्पष्ट सूचना या केलेल्या आहेत। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत। पेट्रोल डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेती करताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत, त्यामुळे आपण त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका। आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे। काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती तयार झाली आहे, पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे। मला वाटतं एखाद दुसऱ्या ठिकाणी एखादा इन्सिडेंट होतो तो जास्त हायलाइट होतोय, पण तोही होऊ नये याकरता प्रयत्न आम्ही करू। हजारो लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश झालेला आहे। 25,000 लिटर डिझेल वाहून नेणारा टँकर पकडला गेलाय। कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। या डिझेल चोरी मागे राजू पंडित या ऑइल माफियाचा हात असल्याचा संशय कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 25,000 लिटर डिझेल वाहून नेणाऱ्या टँकरवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। राज्यामध्ये डिझेलच्या टंचाईबाबत एकीकडे विविध उपाययोजना सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी डिझेल चोरी पकडण्यामध्ये पोलिसांना यश मिळताना दिसतंय। हा टँकर नाशिकच्या दिशेने जात होता। या टँकर चालकाकडे कोणतीही कागदपत्र नसल्यानं पोलिसांनी त्याच्या विरोधात कारवाई केलेली आहे। या डिझेल चोरी प्रकरणामध्ये ऑइल माफिया राजू पंडित याचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्या दृष्टीनं पोलिसांचा तपासही सुरू आहे। राजू पंडित हा कुख्यात ऑइल माफिया असून तो समुद्रातील मोठमोठ्या जहाजांमधून डिझेलची चोरी करतो। त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत। डिझेल तस्करीबाबत त्याला अटकही करण्यात आलेली होती। जामिनावर सुटल्यानंतर सुद्धा या राजू पंडितनं काही व्यक्तींसोबत संगनमत करत पुन्हा डिझेल तस्करी सुरू ठेवल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या टँकर चालकानं विरार खाडी किनारी आपल्याला समुद्रातल्या जहाजातनं काढलेलं डिझेल टँकरमधनं भरून नाशिककडे न्यायला सांगितल्याचं सांगितलंय। या प्रकरणी रोशन शिरोडकर, नितीन कोळी आणि राजू पंडित यांची नावं या टँकर चालकानं सांगितलेली आहेत। हे डिझेल नेमकं कुणासाठी जात होतं, त्याची विक्री कुठे होणार होती याबाबतचा तपास पोलीस करतायत। मंत्री छगन भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वी इंधन साठ्याबाबत केलेल्या वक्तव्यावरनं आता यू टर्न घेतलेला आहे। देशामध्ये सध्या केवळ 1 महिना पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध असल्याचं वक्तव्य भुजबळ यांनी केलेलं होतं। मात्र आता भुजबळांनी आज इंधन साठ्याच्या बाबतीत एक नवं वक्तव्य केलंय। राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नाही, त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये असं भुजबळ यांनी आज सांगितलं। त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या केल्या गेलेल्या 2 वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे। आमच्याकडे पेट्रोल डिझेलचा 1 महिन्याचा साठा आहे। केरोसिनचा साठा भरपूर आहे। केरोसिनच्या बाबतीमध्ये मला पुन्हा सांगायचं आहे की केरोसिन आमच्याकडे जवळजवळ 4,500 किलो लिटर आहे। फक्त ती केरोसिन विकणारी जी साखळी जी आहे अनेक वर्षाची होती, ती मध्ये केरोसिन आपण बंद झाल्यामुळे जी आहे ती साखळी तुटलेली आहे। हा प्रश्न जो आहे हा मुळात जागतिक प्रश्न आहे। हा फक्त आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा किंवा ह्या देशाचा नाही। तर ही जी काही इराण, अमेरिका आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, होर्मुझची खाडी वगैरे, आणि तिथून सगळ्या जगालाच हा जो आहे हा पुरवठा जो आहे कमी जास्त प्रमाणात होतो। त्यामुळे माझी विनंती आहे डिझेल पेट्रोलचा जो आहे साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत।
कुणी कॅन्स वगैरे भरून घेऊन जाऊ नये, पिंप वगैरे भरून ठेवू नये. साठा असा प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला तर मग त्याची टंचाई निर्माण होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.